नमस्कार, स्वागत आहे तुमचं वोटम अकॅडमी या माझ्या यूट्यूब चॅनेलवर. आज आपण बघणार आहोत डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. सो रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स या टॉपिकमधला नेक्स्ट पार्ट पोलन ग्रेन जो आहे, ह्या पोलन ग्रेनची डेव्हलपमेंट कशी होते. सो पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर जे आहे, ह्या पोलन ग्रेनच्या स्ट्रक्चरमध्ये याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं. हा जो आउटर लेअर होता, ह्या आउटर लेअरला आपण एक्झाईन असं नाव दिलं होतं. त्याच्यानंतर त्याच्या आतमधला जो वॉल आहे, त्या वॉलला, सेकंड वॉलला आपण एंटाईन असं नाव दिलं होतं. आणि मग त्याच्या आतमध्ये जे काही प्रेझेंट आहे हे सगळं ज्याला आपण सायटोप्लाझम किंवा प्रोटोप्लाझम असं नाव दिलं होतं. आणि आतमध्ये प्रेझेंट जो आहे तो आहे सिंगल न्यूक्लियस. ओके, सो हा होता प्रोटोप्लाझम आणि हे जे आहे दॅट इज न्यूक्लियस. मग आता याची डेव्हलपमेंट समजून घेऊया की हा डेव्हलप कसा होतो ते आपण आता बघणार आहोत. एकदम सिंपल आहे, 2 स्टेपमध्ये हा डेव्हलप होतो. डेव्हलपमेंटची प्रोसेस काय एकदा समजून घ्या. काय होतं बघा, पोलन ग्रेन पूर्ण तयार झाल्याच्या नंतर ज्यावेळेला तो डेव्हलपमेंटमध्ये जातो त्यावेळेला फक्त 2 मायटॉटिक सेल डिव्हिजन होतात. ओके, सॉरी, मायटॉटिक डिव्हिजन होतात. सेल डिव्हिजन नाही म्हणता येणार याला, मायटॉटिक डिव्हिजन होतात. कुणाकुणाच्या होतात ते एकदा समजून घ्या. तर होतं काय की पहिलं मायटॉटिक डिव्हिजन जे आहे, मी डायरेक्ट आधी डायग्राम काढतो इथं आणि म्हणजे तुमच्या ऑटोमॅटिकली ते लक्षात येईल. बघा, बाहेरच्या बाजूला जो आहे हा मी एक्झाईन ॲज इट इज इथं दाखवला. हा समजू आपण एक्झाईन आहे. त्याच्यानंतर सेकंड जो आहे तो सेकंड आपण हा दाखवला एंटाईन. आणि आता बघा, फर्स्ट मायटॉटिक डिव्हिजन. तर पहिलं मायटॉटिक डिव्हिजन होऊन काय होतं, हा जो प्रोटोप्लाझम आहे आणि जो न्यूक्लियस आहे एवढाच डिवाइड होतो. म्हणजे फक्त कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस होणार आहे. पोलन ग्रेन एंटायर डिवाइड होणार नाही. म्हणून मी म्हटलं सेल डिव्हिजन होत नाही याच्यामध्ये, फक्त सायटोप्लाझम आणि न्यूक्लियस डिवाइड होतो. सायटोप्लाझम आणि न्यूक्लियस डिवाइड झाल्याच्या नंतर होतं काय की 2 सेलचं स्ट्रक्चर तयार होतं. पोलन ग्रेन एकच, मात्र आतमध्ये 2 सेलचं स्ट्रक्चर तयार होतं. त्याच्यामध्ये न्यूक्लियस सुद्धा किती तयार होतात, 2 तयार होतात. व्यवस्थित समजून घ्या. काय झालं, फर्स्ट मायटॉटिक डिव्हिजन झालं आणि मायटॉटिक डिव्हिजनमध्ये 2 सेल्ड स्ट्रक्चर तयार झालं. सो पोलन ग्रेन एकच, मात्र आत सेल 2 आहेत. ह्याच्यापैकी ही जी मोठी सेल आहे, ह्या मोठ्या सेलला, बिगर सेलला आपण व्हेजिटेटिव्ह सेल असं म्हणणार आहोत. व्यवस्थित समजून घ्या. ह्याला काय म्हणायचं आहे, व्हेजिटेटिव्ह सेल. ओके, सो व्हेजिटेटिव्ह सेल इज बिगर ॲज कम्पेअर टू अनादर सेल. दुसरी जी सेल आहे त्या दुसऱ्या सेलचं नाव आहे जनरेटिव्ह सेल. दिस सेल इज नोन ॲज जनरेटिव्ह सेल. सो ह्या दोघींच्या मध्ये मोठी कोण सांगितलं मी तुम्हाला, मोठी आहे व्हेजिटेटिव्ह सेल आणि स्मॉल जे आहे ते आहे जनरेटिव्ह सेल. म्हणजे जनरेटिव्ह सेल ही इतकी छोटी असते की ती व्हेजिटेटिव्ह सेलच्या सायटोप्लाझममध्ये फ्लोट होत असते, इकडे तिकडे फिरत असते, छोटी असते आणि आतमध्ये एक एक न्यूक्लियस. ओके, सो हे झालं पहिल्या स्टेजमधला चेंज की फर्स्ट मायटॉटिक होणार, 2 सेलचं स्ट्रक्चर तयार होणार, 2 न्यूक्लियाय तयार होणार आहेत. आता सेकंड, त्याच्या पुढे जाऊन बघा, सेकंड मायटॉटिक डिव्हिजन होणार आहे. परत यांचं सेकंड मायटॉटिक डिव्हिजन. आणि सेकंड मायटॉटिक डिव्हिजनमध्ये काय काय होणार बघा. परत एकदा बाहेरच्या बाजूचं एक्झाईन जे आहे ते एक्झाईन ॲज इट इज आणि आतमध्ये त्याच्या इंटाईन जो आहे तो इंटाईन सुद्धा काय असणार आहे, ॲज इट इज असणार आहे. मात्र फरक असा असणार आहे की मोठी जी सेल आहे त्या मोठ्या सेलमध्ये काहीच चेंज होत नाही. मात्र छोटी जी सेल आहे, जनरेटिव्ह सेल जे आहे, या जनरेटिव्ह सेलमध्ये 2 न्यूक्लियाय तयार होतात. व्हेजिटेटिव्ह सेलमध्ये काहीही चेंज होत नाही. जनरेटिव्ह सेलमध्ये 2 जे न्यूक्लियाय तयार झाले त्या 2 न्यूक्लियायला आपण म्हणणार आहोत मेल गॅमेट्स, विच आर नॉन मोटाईल, जे नॉन मोटाईल असतात. सो हे जे स्ट्रक्चर तयार झालं हे स्ट्रक्चर म्हणजेच डेव्हलप्ड स्ट्रक्चर ऑफ मेल गॅमेटोफाइट. हा एंटायर जो तयार झाला हा प्रॉपर डेव्हलप झाला. आता हा पॉलिनेशनसाठी म्हणूयात किंवा जर्मिनेशनसाठी म्हणूयात किंवा फर्टिलायझेशनसाठी काय असतो, रेडी असतो. ओके, सो 2 सांगितले मी तुम्हाला, फक्त 2 चेंज. ओके, सो पोलन ग्रेन जो आहे, ह्या पोलन ग्रेन मधला सायटोप्लाझम आणि न्यूक्लियस
फर्स्ट मायटॉटिक डिव्हिजनमध्ये जाईल. मायटॉटिक डिव्हिजनमध्ये गेल्याच्यानंतर 2 सेलचं स्ट्रक्चर तयार होतं. त्यातल्या मोठ्या सेलला आपण व्हेजिटेटिव्ह सेल असं म्हटलं, त्याच्यामध्ये एक न्यूक्लियस. छोट्या सेलला आपण जनरेटिव्ह सेल असं नाव दिलं आहे, त्याच्यामध्ये छोटा न्यूक्लियस असतो. मग सेकंड जे डिव्हिजन होतं ते सेकंड डिव्हिजन फक्त कुणाचं होणार आहे, जनरेटिव्ह सेलमधल्या न्यूक्लियसचं. आणि ह्या एका न्यूक्लियसपासून 2 न्यूक्लियर तयार होतील. त्या 2 न्यूक्लियाला आपण मेल गॅमेट्स असं म्हणणार आहोत. ओके, सो हे झालं डेव्हलपमेंट ऑफ गॅमेटोफाइट. ओके, सो पुढच्या व्हिडिओमध्ये इथं काय होतं, इथं आपला मेलचा पार्ट संपतो, म्हणजे मेल गॅमेट तयार झालेला आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फिमेल गॅमेटोफाइटचं स्ट्रक्चर आणि एम्ब्रियो सॅक कसा तयार होतोय तो आपण पुढे बघूयात. तोपर्यंत धन्यवाद.